नमस्कार, माझं नाव दिनार सोहोनी. मी एक वकील आहे आणि हे चॅनल आहे माझं यूट्यूबवरचं ॲट द लॉ पॉईंट. हे लक्षात ठेवा, ॲट द लॉ पॉईंट हे तुम्ही यूट्यूबवर बघू शकता आणि सबस्क्राईब करा. याच्यात मी कायद्याविषयी माहिती मांडत असतो जी बऱ्याच लोकांना आपल्या याच्यात समाजात नसते आणि ती माहिती असणं हे गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही ज्या समाजात ज्या देशात राहता त्यातला काही बेसिक लॉ ऑफ द लँड तुम्हाला माहिती पाहिजे. मी जर का याच्यामध्ये राहत असेल व्हिएटनाममध्ये, तर व्हिएटनामच्या कायद्याची प्राथमिक ओळख मला माहिती पाहिजे, प्राथमिक तरी माहिती पाहिजे. जर बेल्जियममध्ये राहत असेल तर बेल्जियमच्या कायद्याची माहिती असेल. तर आपल्याकडे तो तेवढा दरवाजा बंद करू, आपल्याकडे तेवढा अवेअरनेस नाही आहे. तर मला असं वाटतं लोकांच्यामध्ये तो अवेअरनेस यावा म्हणून मी हे चॅनल मुद्दाम सुरू केलेलं आहे. तुमची काही डिफिकल्टी असेल तर मी माझा फोन नंबर शेवटी सांगेन लेक्चर झाल्यावर, तेव्हा तो तुम्ही मला विचारू पण शकता. देर इज नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तर आज बोलणार आहे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनवर, म्हणजे जनहितार्थ याचिका. तर जनहितार्थ याचिका म्हणजे नक्की काय आहे? तर ही प्रोव्हिजन, एक मिनिट थोड्या टेक्निकल डिफिकल्टी आहेत, एक सेकंद थांबा फक्त बोलतो. तर जनहितार्थ याचिका म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला कायद्याचे सेक्शन्स असतात. म्हणजे अमुक अमुक सेक्शननुसार अमुक तमुक सेक्शननुसार तमुक सेक्शनचे उपसेक्शन्स असतात, सबसेक्शन असतात. कोडिफाईड लॉ आहे. तर जनहितार्थ याचिकामध्ये लॉ कोडिफाईड नसतोच. तुमच्याकडे असं काहीतरी पॉईंट असतो आणि जो लिगली व्हॅलिड पण असतो, पण त्याच्यावर सेक्शन नसतो. तो कुठल्याही तो कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टमध्ये नसतो, IPC नसतो, सिव्हिल ॲक्टमध्ये कुठल्याही नसतो. त्याला असं म्हणतात कायद्यात, देर इज नो एफिकॅसियस रेमेडी. तर नो एफिकॅसियस रेमेडी याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे काय उपायच नसतो. तुम्हाला जी गोष्ट हवी असते त्याच्यावर तुमच्याकडे काही उपायच नसतो. त्याच्यामुळे मग काय करायचं? तुम्हाला लॉ ऑलमोस्ट ऑल तुम्ही असं समजा की तुम्हाला लॉ बनवायचा आहे अशा एका पॉईंटवर की ज्या पॉईंटवर आत्तापर्यंत सेक्शनच झालेला नाही आहे कुठल्याही कायद्यात. तर मग तुम्ही डायरेक्ट हायकोर्टला ॲप्रोच होऊ शकता आणि त्या तुमच्या प्रोव्हिजनमध्ये जे तुम्हाला ॲप्लिकेशन जी प्रेयर करायची आहे, म्हणजे प्रार्थना जी प्रेयर करायची तुम्हाला, प्रार्थना म्हणजे देवाकडे करतो तसली प्रार्थना नाही, ती प्रार्थना नाही म्हणायचं आहे मला. प्रार्थना याचा अर्थ तुम्ही कोर्टाकडे प्रार्थना करताय की अमुक अमुक माझं ग्रीव्हन्स आहे आणि ह्याच्यासाठी मला रेमेडी पाहिजे, तर तुम्ही डायरेक्शन द्या, आदेश द्या. तर असा आदेश देण्याचे अधिकार फक्त हायकोर्टाला आहेत. तुम्ही मॅजिस्ट्रेट कोर्ट किंवा सेशन्स कोर्ट, सिटी सिव्हिल कोर्ट इकडे जाऊ शकत नाही. हे फक्त अधिकार हायकोर्टाला आहेत आणि सुप्रीम कोर्टाला आहेत. पण जनरली तुम्हाला जो रिलीफ पाहिजे, म्हणजे तुम्हाला जे व्हायला हवं आहे ते पूर्ण देशात ॲप्लिकेबल असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टात जायचं. आणि फक्त तुमच्या एखाद्या स्टेटपुरतं, महाराष्ट्रापुरतं ॲप्लिकेबल असेल तर हायकोर्टात जायचं. आणि जनरली अशी एक प्रोव्हिजन आहे की कायदा हे सांगतो की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही लोअर कोर्टमध्ये, जे खालचं कोर्ट तिकडे गेलं पाहिजे. तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट ह्याच्यामध्ये खालचं कोर्ट अर्थातच हायकोर्ट, तर तुम्ही हायकोर्टाकडे जायचं. हायकोर्टाकडे जाणं ॲडवायजेबल आहे की म्हणून तुम्ही हायकोर्टाकडेच गेलं पाहिजे. डायरेक्ट सुप्रीम कोर्टात गेला तर सुप्रीम कोर्ट त्याच्यावर ताशेरा उडेल की नाही, आधी तुम्ही हायकोर्टात का नाही गेलं. तर ते असं कडून परत तो त्यांनी पिटिशन हायकोर्टात टाकायचा, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, त्याच्याऐवजी आपणच हायकोर्टात जावं आहे बरं. तर काही वेळेला असं होतं की आपल्याकडे एखादा कायदा केलेला असतो, त्याच्यासाठी सेक्शन पण असतो, पण तो पाळला जात नाही. मध्ये मी स्वतः 2 पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन केले होते, ते दोन्ही मी जिंकलो. आणि अजूनही काही पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे व्यापक जनहितार्थ याचिका करेन आणि ते ठरवता येईल पुढे काय होईल ते. पण उदाहरणार्थ मी स्वतः केलेलं पिटिशनचं सांगतो, उदाहरण देतोय मी. असा एक कायदा आहे की स्कूल किंवा कॉलेज जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन असतील त्याच्यापासून 100 मीटरच्या परिघामध्ये तुम्हाला सिगरेट विकायला बंदी आहे. हा कायदा अजूनही आहे. पण माझ्या असं लक्षात आलं की हा कायदा आहे पण त्याचं पालन नीट होत नाही आहे. अनेक स्कूल आणि कॉलेजेसच्या अगदी जवळ, म्हणजे 100 मीटर कसले 40-50 मीटरवर मी सिगरेटची दुकानं पाहिली. आणि मी कोर्टात मूव्ह झालो की हा कायदा पाळला जात नाही आहे. आज शाळेतून, कॉलेजमधून, एक मुंबईतली शाळा आहे, मी नाव सांगत नाही,
की त्या शाळेच्या पासून जवळजवळ 25 मीटरवर सिगरेटचं दुकान आहे, ऑलमोस्ट ऑल समोर. तर हे आपण एक्सपेक्ट करत नाही की शाळेतून मुलगा बाहेर पडला की त्यांनी सिगरेट ओढावी. बरं, 16, 17 ते 20 साधारण शाळा कॉलेजची मुलं म्हणजे साधारण SSC पासून मोजलं ते 15 ते 22 वर्षापर्यंत रेंज आहे. आणि ह्या वेळी त्यांना काहीतरी धाडस करावं असं वाटतं आणि सिगरेट ओढणं हे पण लहान मुलांना धाडस वाटतं. तर त्याच्यासाठी तो कायदा पाळला जात नाही हे लक्षात आल्यावर मी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन केलं आणि तो जिंकला. दुसरं एक उदाहरण सांगतो, जे सगळे हॉटेल्स आहेत आपल्याकडे, हॉटेल्स ग्राउंड फ्लोअरला असतात आणि वरती लोक राहत असतात, त्यांच्याकडे फायर एक्सटिंग्विशर पाहिजेच. तो पण एक पिटिशन केला की यांच्याकडे फायर एक्सटिंग्विशर नाही आहे आणि तर तो पण जिंकलो. कोर्टाने ऑर्डर दिली की इन्स्टॉल करा आणि इन्स्टॉल केले गेले. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही पण मूव होऊ शकता. त्याने वकिलांनीच जायला पाहिजे असं काही नाही, सामान्य माणूस पण जाऊ शकतो. ऑन द कॉन्ट्ररी सामान्य माणसानीच जावं असेच साधारणतः कोर्टाचे निर्देश आहेत. पण अर्थात आपण वकिलांना घेतोच कारण त्यांना टेक्निकल नॉलेज त्यातलं असतं, आर्ग्युमेंट चांगलं करता येतं, प्लेडिंग चांगलं करता येतं, ड्राफ्टिंग चांगलं करता येतं, म्हणून आपण वकिलांना घेतो. पण कोणी होऊ शकतो. तर सामान्य माणसं तुम्ही जाऊ शकता. तर ही प्रोव्हिजन लक्षात घ्या. एखादी अशी समाजातली घटना असेल तुमच्या असं निदर्शनास आलं की हे चुकीचं होतं आणि ह्याच्यासाठी कायदा नाही आहे, तर तुम्ही पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन व्यापक जनहितार्थ याचिका करून तुमची विनंती कोर्टाने मान्य केली तर कोर्ट पार्लमेंटला डायरेक्शन देऊ शकतं किंवा स्टेटला डायरेक्शन देऊ शकतं की असा कायदा करा. अर्थात सुप्रीम कोर्टाने किंवा हायकोर्टाने सांगितलं असा कायदा करा याचा अर्थ पार्लमेंट किंवा विधिमंडळ तो कायदा करेलच असं नाही. कायदा करणं हे पार्लमेंटचं काम आहे, कोर्टाचं नाही. फक्त कोर्ट सजेशन देऊ शकतं की असा कायदा करा. पार्लमेंटने ते ऐकावं असं मुळीच नाही. पण तुमचं काय होतं, तुम्हाला एक समाधान मिळलं की माझ्या हातात आहे तेवढं तरी मी केलं. मग पार्लमेंटनी कायदा करू दे नको करू दे. शहाबानूच्या केसमध्ये सगळ्या जगाला आता कळलेलं आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे तरी पण त्याप्रमाणे तत्कालीन पंतप्रधानांनी काही केलं नाही. तर बऱ्याच वेळेला सुप्रीम कोर्टाचे आणि हायकोर्टाचे डायरेक्शन्स पण ते ऐकतात असं नाही, पण आपण प्रयत्न करून बघायचा. तर जर का तुमच्यात लक्षात आलं की असं असं आहे तर तुम्ही निश्चित जाऊ शकता. बरं, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनची PIL बद्दल बोलतो आहे, सगळं PIL बद्दल चाललेलं आहे. तर PIL म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं असं असतं, तुमची जी डिमांड असेल, तुमची जी प्रेयर असेल, कायद्यात आम्ही त्याला प्रेयर म्हणतो, तर तुमची जी प्रेयर असेल ना ही फार मोठ्या समूहाला ॲप्लिकेबल पाहिजे. तुम्ही एकट्याच्या बेनिफिटसाठी असेल किंवा त्या प्रेयरमध्ये त्यांना काहीतरी असा वास आला की दुसऱ्याला त्रास द्यायला मुद्दाम केलेली प्रेयर आहे तर तुम्हाला 1 लाखापर्यंत दंडसुद्धा होऊ शकतो. ऐका, लक्षात घ्या, 1 लाख दंड मी म्हणत नाही, नीट ऐका जरा. 1 लाखापर्यंत दंड होऊ शकतो. तो 10,000 असेल, 50,000 असेल, 1 लाख पण असेल, ते कोर्टाच्या मर्जीवर आहे. तर म्हणजे तुम्ही पिटिशन मूव्ह करताना अतिशय काळजीपूर्वक, ही रिस्की आहे. तुम्ही एखादी केस हरलात किंवा सूट हरणं किंवा केस हरणं इट इज ओके, पण पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन तुम्ही हरलात तरीसुद्धा प्रॉब्लेम नाही. पण कोर्टाला असं वाटतं का म्हणे की कोणाला तरी त्रास देण्यासाठी तुम्ही या पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन केलं आहे. तुम्हाला हे प्रूव्ह करावं लागतं की याच्यात व्यापक जनहित आहे. नुसता माझा एकट्याचा फायदा नाही तर लाखो करोडो लोकांचा फायदा आहे. असं झालं तर कोर्ट आणि तुमची विनंती लॉजिकल लिगली टेनेबल असेल तर कोर्ट नक्की ते मान्य करेल. माझा तरी अनुभव या बाबतीत अतिशय चांगला आहे. तर असं जर का केलं तर कोर्ट पाहतो, तुम्ही कोर्टाची ऑर्डर लावून PMO ऑफिसला लेटर पण पाठवू शकता की असं असं मी PIL केलेलं आहे, तुम्ही जिंकलेलं आहे, सो ऑन अँड सो फोर्थ, तर प्लीज तुम्ही असा कायदा करा. परत ते सुद्धा ऐकतील असं नाही. राजकारण हे फार, म्हणजे मला राजकारण खूप कॉम्प्लिकेटेड वाटतं. एकदा अरुण जेटलीने फार सुंदर विधान केलं होतं, ते मला फार आवडलं होतं की पॉलिटिक्स इज सायन्स ऑफ कॉन्ट्राडिक्शन्स. काय ब्युटिफुल डेफिनेशन आहे बघा पॉलिटिक्सचं. पॉलिटिक्स इज सायन्स ऑफ कॉन्ट्राडिक्शन्स. त्याच्यामुळे ते कॉन्ट्राडिक्ट पण करतील. त्या जनतेच्या हितासाठी सरकार असेल तरी ते कोर्टाची ऑर्डर मानेलच असं काही सांगता येत नाही. पण जसं आपण प्रयत्न करायचे तर तुम्ही अवश्य मूव्ह करा. आणि जर का एखादा कायदा झाला असेल पण तो पाळला जात नसेल तरी पण तुम्ही करू शकता की अमुक एक कायदा आहे. समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल हेल्मेट, किती लोक हेल्मेट शिवाय पण चालवतात, मी स्वतः बघितलेलं आहे. ही सुद्धा एक एक्झाम्पल देतो, हेच करा असं नाही. असं मला म्हणायचं की कायदा आहे पण तो पाळला जात नाही तरीसुद्धा तुम्ही पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन करू शकता. हा पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनचा पर्याय जस्टिस भगवतीने आणला. जस्टिस भगवती हे फार मोठे सुप्रीम कोर्ट जस्टिस होते
आणि सुप्रीम कोर्ट जस्टिस भगवती होतेच आणि कायद्याचा अकॅडमिशियनच होते भगवती मूलतः. म्हणजे जस्टिस हे साधारण अकॅडमिशियनच असावेत असं माझं मत आहे. तर त्यांनी ही प्रोव्हिजन आणलेली आहे. म्हणजे याचं पूर्ण क्रेडिट जी सामान्य माणसाला सुद्धा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात जाऊन एखादी डिमांड करता येते, तर ह्याचं क्रेडिट पूर्ण जस्टिस भगवतीने आहे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की तुम्ही जी प्रेयर करताय ती अनेक लोकांना ॲप्लिकेबल असावी. म्हणजे त्याचा रिलीफ अनेक लोकांना असावा, लाखो लोकांना, कोट्यावधी लोकांना असावा. आणि दुसरं म्हणजे त्याच्यात मोटिव्ह अल्टिरियर किंवा ऑब्नॉक्शियस नसला पाहिजे. म्हणजे काय, ते दुष्ट हेतू नसला पाहिजे, कोणाला तरी त्रास द्यायचा आहे, छळायचा आहे, असा तो नसला पाहिजे. या 2 कंडिशन सॅटिस्फाय केल्यात तर मग तुमचं ड्राफ्टिंग तुम्ही सुद्धा करू शकता. आणि त्या फायलिंग क्लार्क डिपार्टमेंटमध्ये जाऊन तुम्ही विचारू शकता काय काय रिक्वायरमेंट. इतकं कठीण नाही आहे ते, थोडेसे एफर्ट केले तर सोपं आहे. तर हेच तुम्हाला सांगायचं होतं. आणि कॉन्स्टिट्यूशन वगैरे अनेक विषयांच्यावर मी याच्यापुढे पण डिटेल बोलणार आहे. नमस्कार, धन्यवाद.